पन्हाळ्यावरती भगवा फडकला. पन्हाळा स्वराज्यात आला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या छोट्या गावातील तरण्या बांड जिगरबाज पोरांना वाटू लागलं की आता स्वराज्य आले आहे. आपण महाराजांकडे जायला हवं. महाराजांच्या स्वराज्याच्या पवित्र कार्यात सामील व्हायला हवं. मग ती सर्व तरणी पोरं जमा झाली आणि त्यांच्यातच एक होता तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेमापूर गावचा शिवा काशीद. नाव एकसारखे महाराजांसारखे. शिवा दिसायचा पण राजांसारखा. चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढीचा कट पण राजांसारखा. डोक्यात फक्त एकच नाद, जगावे तर वाघासारखे आणि लढावे तर शिवबासारखे. दुसरे काहीच त्या शिवा काशीदला सुचतच नव्हते. कालांतराने पुढे पन्हाळ्याला सिद्धीचा 1,00,000 फौजेनिशी वेढा पडला होता. महाराज पन्हाळ्यावरती अडकून पडले होते. सिद्धीच्या वेड्यातून पन्हाळ्यावरून कसे बाहेर पडावे हे महाराजांना काही सुचत नव्हते. पण त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एक नामी शक्कल आली. आपल्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीदला शिवाजी महाराज बनवून सिद्धीकडे तह करायला पाठवायचे आणि मग वेढा ढिला पडताच त्या पन्हाळ्यातून विशाळगडाकडे निघून जायचे आणि मग शिवाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे. राजांची चाल ठरली. राजांनी सिद्धीला निरोप धाडला की आम्ही तह करायला तयार आहोत. सिद्धीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आखिर आ ही गया दख्खन का चूहा हमारे सिकंजे में, अब दिखाएंगे उसे. आला ताला की मेहरबानी शब्बे राज आज जश्न मनाएंगे. आखिर सिवा आ ही गया हमारे पंजे में. तो बस आज फिकर किस बात की, असे म्हणत सिद्धी बेसावत झाला आणि तिकडे वेढा ढिला पडला. आणि मग याच ढिलाईचा फायदा महाराजांनी उचलला. बाजीप्रभूंना सोबतीला घेतलं आणि राजे त्या पावसाळ्याच्या किर रात्री चिखल तुडवत पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निघाले. आणि तिकडे सिद्धीची भेट घ्यायला निघाला तो राजांचा वेश घेतलेला शिवा काशीद. सिद्धी वाट बघतच होता. त्याला पालखी येताना दिसली. तसा सिद्धी पुढे झाला. आस्ते कदम, आव शिवाजी राजे. पालखीचा पडदा बाजूला सरकला. तसे राजे खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट झाली. चलिये राजे. पावले शामियानाच्या दिशेने चालू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे त्या शिवा काशीदकडे रोखून बघत होते. राजांची पावले शामियान्यात पोचणार इतक्यात ते संशयी डोळे बोलू लागले, ये शिवाजी नहीं हो सकता. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा मुलगा फाजल खान याचे. सिद्धीने विचारले, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं हो सकता. तसा फाजल खान बोलू लागला, हुजूर मैंने देखा है शिवाजी को. अफजल खान भेटीच्या वेळी मी बघितले शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावरती एक वार झाला आहे. जर हा शिवाजी आहे तर त्याच्या मस्तकावरची ती वार झाल्याची खूण कुठे आहे. तसा सिद्धी पुढे सरकला. शिवा काशीच्या मस्तकावरचा जिरे टोप त्याने सरकन समशेरीने बाजूला केला. त्याला त्या ठिकाणी तलवारीच्या वारीची खूण दिसली नाही. सिद्धी चवताळला. त्याची नंगी तलवार लखलखली आणि त्याच्या तलवारीची पात सपकन चालून गेली शिवा काशीच्या गर्दनीवर. गर्दन छाटली गेली. तशा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. आतड्या बाहेर काढण्यात आल्या आणि शिवा काशीत खाली कोसळला. तिकडे विशाळगडावरती महाराज पोचले. महाराजांना ही बातमी मिळाली की आपले रूप घेऊन गेलेला शिवा काशीत पडला. महाराजांना ही बातमी मिळताच ते हळहळले. महाराज उठले आणि म्हणू लागले, आपल्याला तात्काळ निघायला हवं. बाकीच्या सरदारांनी विचारलं, महाराज कुठे निघायचं. आपल्याला निघायला हवं ते नेमापूरला. शिवा काशीच्या आईची भेट घ्यायला हवी. तिचा पोरगा या मातीसाठी गेलाय. महाराज बोलू लागले. तात्काळ शिवा काशीच्या आईला निरोप धाडण्यात आला की राजे तुमच्या भेटीसाठी येत आहेत. आणि त्या शिवा काशीच्या आईला कोण आनंद झाला. तिचे डोळे आनंदाने विस्फारले गेले. तिने लगबगीने आरतीचे ताट तयार केले आणि इतक्यातच आले 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 राजे आले. ते शिवा काशीच्या आईला भेटायला तिच्या घरी येऊन पोचले. शिवा काशीची आई पंचारती करून राजांना ओवाळू लागली. पण इकडे महाराजांचे मन मात्र अगदी खिन्न झाले होते. अगं आई, तू कशाला माझी आरती करतेस. मी तुझा लेक गेला हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असे राजे मनात बोलू लागले. राजांनी शिवा काशीच्या घरात प्रवेश केला. शिवा काशीच्या आईने फाटकं धडूत टाकलं आणि राजांना बसायला सांगितलं. महाराज बसले. तसे त्या आईने शिवा काशीच्या बायकोला गुळ खोबरे आणायला सांगितले, राजांचे तोंड गोड करावे म्हणून. हा सर्व प्रकार महाराज बघत होते, पण त्यांना कळत नव्हते की मी कसे तोंड गोड करू. अगं आई, तुझ्या पोराच्या मृत्यूची बातमी घेऊन आलो आहे मी कसे काय तोंड गोड करू. राजांना काहीच सुचत नव्हते. राजांच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते. मग शिवा काशीची आई विचारू लागली, अहो राजे राजे, एवढ्या मोठ्या सिद्धीच्या वेड्यातून तुम्ही वाचलात. तुम्ही सरळ तुमच्या जिजाऊंना भेटायला जायचे. बिचारी ती वाट बघत असेल. पण तुम्ही
वाट चुकवून आमच्याकडे कशाला आलात? त्या क्षणी महाराजांचा बाण फुटला आणि महाराज बोलू लागले, अगं आई, तुझा एक शिवा गेला स्वराज्यासाठी कामी आला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीसाठी आला आहे. महाराजांना भरून आले, महाराजांना दुःख अनावर झाले नाही. पण त्यावेळेस ती माऊली म्हणू लागली, अरे शिवबा, तुला काय वाटले की मला काहीच ठाऊक नाही की माझा शिवा स्वराज्यासाठी कामी आला ते? अरे तुम्ही गावाच्या वेशीतून जेव्हा आत येत होतात मी तेव्हाच बघितलं की माझा शिवा तुमच्या सोबत नव्हता. मला तेव्हाच कळलं की माझा शिवा या स्वराज्यासाठी कामी आला म्हणून. आज जर का माझा शिवा जिवंत असता तर तो आत्ता तुमच्या सोबत नसता का आला? महाराज म्हणू लागले, अगं आई, तू धन्य आहेस. तुला एवढं माहीत असून पण की तुझा मुलगा या मातीसाठी खर्ची पडला तरी सुद्धा तू पंचारती घेऊन, गूळ खोबरे घेऊन माझ्या स्वागतासाठी आलीस. महाराजांचे हे शब्द ऐकताच ती माऊली ढसा ढसा रडू लागली. महाराज त्या माऊलीला शांत करू लागले आणि म्हणू लागले, आई शांत हो. पुत्र शोकाचा त्रास काय असतो याची कल्पना मी करू शकतो. तशी ती ताडकन माऊली उठली आणि महाराजांना बोलू लागली, कोण म्हणतं राजा माझा एक शिवा गेला म्हणून मी रडत आहे? कोण म्हणतं असं? मी तर यासाठी रडत आहे की देवाने मला एकच शिवा का दिला, एकच पुत्र का दिला? अजून असे 4-5 पुत्र दिले असते तर मी ते पण नक्कीच स्वराज्यासाठी खर्ची केले असते. महाराजांना हे ऐकत्याच धन्य झाले, त्यांचे ऊर भरून आले. यावरती ती शिवा काशीची बायको बोलू लागली, आत्याबाई, असे का बोलता तुम्ही? तुमचा एक मुलगा गेला म्हणून काय झाले? मी कोण आहे? माझे धनी जरी गेले असले तरी यापुढे स्वराज्यासाठी मी लढेन. महाराजांना अगदी कृतार्थ झाल्यासारखे वाटले. महाराजांना या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्रातील शूरवीरांचा, त्या शूरवीर धाडची शिवा काशीच्या बायकोचा अभिमान वाटू लागला. आणि या ठिकाणी तुम्हाला अभिमानाने सांगायची गोष्ट ही आहे की ती शिवा काशीची बायको आहे ना, शिवा काशीची बायको ती एका स्वराज्याची पहिली महिला स्त्री मावळा म्हणून पन्हाळ्यावरती लढली आहे. आणि म्हणूनच सांगतोय की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जेव्हा जेव्हा वेळ पडली तेव्हा तेव्हा नुसते तानाजी, येसाजी, हिरोजी, नेताजी, संताजी, धनाजी, बहिर्जी, कोंडाजी, बाजी यांची फक्त मनगटे नाहीत, तर या महाराष्ट्रातील धाडशी, पराक्रमी अशा बांगड्या पण सत्कारणी लागल्या आहेत, त्या लढल्या आहेत. हा गौरवशाली इतिहास आहे तो आपल्या महाराष्ट्राचा. हा इतिहास आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या त्या मर्द मराठा स्त्री आणि पुरुष मावळ्यांचा. धन्यवाद. जय शिवराय.